आता तुम्हीच मला एक गोष्ट सांगा की जर्मिनेशन जे सीड आपण टाकतो ते कोणत्या याच्यात चांगलं निघेल? एवढं डीप केल्यानंतर बघा तुम्ही मागचं नागर बघू शकता. एवढं डीप केल्यानंतर जेव्हा आपली जागा अशी फुटते की मग हे अशी वरवरून जे चालवतो आपण, फक्त नावाखाली फोडतो आपण जागा अशी. हे बघा तुम्ही इथं काहीच नाही फुटले जागा. आणि इकडे बघा तुम्ही आता. तर काही या प्रकारे आपला ट्रॅक्टर चालू आहे. तुम्ही बघू शकता की मागे डीप किती चालू आहे. छान पैकी असं डीप चालू आहे. तुम्ही माती पण बघू शकाल. तर माती पण विदाऊट रोटावेटर मारायची गरज आहे. म्हणजे ही जी माती आहे यावर आपण रोटावेटर जरी नाही मारलं तरी बघा बिलकुल अशी भुसभुशीत झाली आहे. तर तसंच इथे आपले कस्टमर आहेत. साहेब आता कसं 4 व्हील मध्ये चालू आहे की 2 व्हील मध्ये चालू आहे? 2 व्हील मध्ये आहे. आता 2 व्हील मध्ये अजून 4 व्हील लावायची गरजच नाही फोर पडली. व्हील लावायची काही गरजच नाही. बरोबर बरोबर. तर या प्रकारे चालू आहे. तुम्ही गाडीची फायरिंग सुद्धा पाहू शकता. काय सॉलिड फायरिंग आहे गाडीची. हे पहा तुम्ही बघू शकता की पॉवर स्टेअरिंग किती इझी आहे. एका एका बोटावरच फिरत आहे ना. अरे बापरे, इतकं असं सुंदर पॉवर स्टेअरिंग आहे आपल्या गाडीला की एका बोटावरच गाडीचं बिलकुल स्टेअरिंग फिरत आहे. एक नंबर अशी गाडी चालू आहे, काही टेन्शनच नाही. एक नंबर. कितीच्या आरपीएम वर चालू होती गाडी आता? दुसऱ्या नाही नाही, आरपीएम आरपीएम 15 15च्या आरपीएम वर ना. अजून गिअर गिअर दुसरा लोचा का हायचा? हायचा हायचा दुसऱ्यावरच चालू आहे का? हो एक नंबर. अजून आता मला एक गोष्ट सांग, दिवसभर तू गाडी चालवत आहे, हो संध्याकाळी गेल्यानंतर पाठ दुखते असं थकल्यासारखं वगैरे वाटते का? काहीच नाही. काहीच नाही. हा सरळ फक्त बोटान फिरवणी आहे. हा 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 हा. नाही तर ते ज्या जुन्या गाड्या होत्या त्याला साफ फिरवा लागत त्या भुजा दुखत. बरोबर बरोबर. त्याच्यातलं काही टेन्शन वाला काम होत नाही. नाही वाटत होतं. हम्म. आता हा एका बोटाने फिरते पूर्ण म्हणजे स्टेरिंग. हे कंट्रोलिंग मध्ये येते की नाही गाडी? हो कंट्रोलिंग मध्ये एक नंबर आहे गाडी. एक नंबर. बरोबर बरोबर. आता एकदा पूर्ण डीप करून चालव बरं. आता जेवढी हे जागा आहे हा पूर्ण डीप करून एकदा चालवून पाहू. ठीक आहे, कर चालू कर गाडी. बघा आता तुम्हाला नो कट व्हिडिओ दाखवतो. पूर्ण डीप आहे गाडी. हे बघा पूर्ण डीप आहे, 100% डीप आहे. तरी काही प्रॉब्लेम नाही. याच्यापेक्षा डीप कोणतीच गाडी नाही मारत. ड्रायव्हरचंही काम एकदम सुंदर आहे. बिलकुल जे कोपरे उरले होते ते सुद्धा बिलकुल रिव्हर्स मध्ये घेऊन करत आहे तो. तसंच आपण ज्यांची शेती आहे, ज्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालू आहे त्या कास्तकारांना पण विचारू की त्यांचा काय एक्सपिरियन्स आहे या गाडीसोबत आणि बाकीच्या गाड्या त्यांनी ज्या मारतात. तर हे कास्तकार आहेत. साहेब नमस्कार. कशी चालू आहे गाडी? गाडी बढिया आहे ना एकदम? कशी डीप मध्ये मारत आहे का नाही मारत आहे? बाकीचे लोक येऊन गाड्या एवढ्या डीप मध्ये चालवते का? बाकीचे जे कोणीच नाही चालवत ना? तेच तुम्ही खुश आहे ना? तर असा अतिउत्तम एकदम असा सुंदर असा रिस्पॉन्स आहे. स्पीड पहा तुम्ही गाडीची स्पीड. जर या स्पीडनी काम झालं साहेब तर तुम्ही दिवसाचे 10 ते म्हणजे 20 एकर आरामात मारता. आरामात म्हणजे आपण कम्फर्टेबल मध्ये मारू शकतो. नाही तकलीफ म्हणजे तकलीफ घ्यायची काही गरज नाही. हा हा हा. आरामात गाडी व्यवस्थित म्हणजे तेवढं काही हे नाही. अच्छा सगळं काय काम व्यवस्थित म्हणजे होऊन जाईल. ओके. अजून आता दिवसभरात तुम्ही किती एकर मारताय सध्याच्या कंडिशन मध्ये? आता आमची गाडी 12 तास चालते कंटिन्यू. म्हणजे 12 तास कंटिन्यू बंद चालते? नाही करत गाडीला. अरे बापरे. 12 तास चालते तरी गाडी हिट नाही होत काही नाही. आणि हिटिंगचा काही प्रॉब्लेम वगैरे काही आजपर्यंत आला नाही. ओके ओके. नाहीतर दुसऱ्या गाड्या वगैरे हिटिंगचे प्रॉब्लेम वगैरे येतात. गाडी बरोबर. बंद ठेवून थंड करायला लागते गाडीला. हा 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 तिला हा. आम्ही 12 तास मारलं तरी काही थंड करायची काही गरज नाही. बाकीच्या गाड्यामध्ये काय असते तुम्हाला सांगतो एक गोष्ट. आता बाकीच्या गाड्या राहते एअर कूल्ड, आपली गाडी एअर कूल्ड नाही. आपल्या गाडीत इंजिन ऑइल जे आहे तेच कूलिंग करतं हा. आणि त्यामुळे आपली गाडी हिटच होत नाही. असं एक बेनिफिट आहे आपल्या गाडीचा. आपण या गाडीने 12 घंटे 14 घंटे चालवली आहे. हा हा हा.
पण कधी गरम होण्याची शक्यता नाही मग किंवा ओव्हरफ्लो फेकायचा पाणी काही गरज नाही. कूलंट ओव्हरफ्लो नाही करत, कूलंट काहीच नाही काहीच काहीच नाही. नाही. हो एक अगदी बरोबर, अगदी बरोबर. चालते. हा सिंगल जरी फोडून तरी दुसऱ्या गेअर मध्ये चालते. अच्छा, सिंगल फोडू तरी दुसऱ्या गेअर दुसऱ्या मध्ये गेअर मध्ये चालते. पहिला टाकायची गरजच नाही, पहिल्या टाकायचं गरज नाही. म्हणजे ताकतील कमीच नाही गाडीत. ताकतील भरपूर आहे त्यासाठीच नाही का तेच सांगत आहोत तुम्हाला. बरोबर. ताकतीला भरपूर आहे हा हा हा. पण गेअर पलटाचं कामच नाही ना. रेसवर जर पाहिजे मांडला किंवा 10-15च्या रेसच्या वर चालवत नाही ना आम्ही. बरोबर बरोबर. 15च्या रेसच्या वर नाही चालवत म्हणून आपल्याला गाडीचा ऍव्हरेजही चांगला भेटत. राहिला अगदी छान नाही का. बरोबर बरोबर आणि बरोबर. कसं आपल्याला बेनिफिट राहते ना. बेनिफिट आपण जर जास्त आरपीएम मध्ये चालवून गाडी तर गाडी म्हणजे ओव्हर हिटिंग व्हायचं ते प्रॉब्लेम असते. बरोबर. आणि परत आपलं कसं ते आरपीएम म्हणजे जे आहे 15च्या म्हणजे खाली म्हणजे 12, 13, 14 तर अशामध्ये जर चालवलं तर ते डिझेलचं म्हणजे बचत होते. मेंटेनन्स बरोबर होते. Maintenance बरोबर होते. डिझेल जो आहे आपला मेंटेनन्स हा हा हा. 7 तासाला 3-3.5 लिटर लागते. बरोबर. तुम्ही जास्त जरी 20च्या 15च्या वरती चालवाल तर तुमचा मेंटेनन्स वाढेल. ते तर आहेच, ते तर आहेच. तुम्ही जरी या हिशोबाने चालवाल तुम्हाला जास्ती कधी कास्तकारी नाही म्हणजे तुम्हाला बरोबर. जे शेतकरी बंधू आहेत बरोबर ते कोणीच तुम्हाला म्हणणारही नाही बरोबर. आणि काही नाही. म्हणजे जागा व्यवस्थित फुटणार आहे हो त्याची. हो हो. आणि जे आहे ते आता तुम्ही आता पाहूनच घेतलं दाखवून द्या. नाही नाही आता नाही, हे एक जागा नंबर बघा, जागा आता फुटलं. हे रोटावेटर सारखी हे जागा तुमच्या कल्टिवेटरने हे सगळं फुटत 9 फॉरेन्स फुटत आहे. 9 फारीन फुटत आहे बरोबर बरोबर बरोबर. असं होतं. आता तुम्ही जसं पाहू शकता ही जागा तर कम्प्लीट म्हणजे न फोडलेली आहे. ती मी तुम्हाला जागा दाखवली फोडलेली, तशीच आता तुम्हाला ही जागा दाखवतो जी न फोडून आहे. ही बघा पूर्ण स्ट्रॉंग जमीन आहे, पाय दबत नाही, काही दबत नाही. त्याही याच्यात बघा किती मस्त चालू आहे गाडी आपली, पूर्ण डीपमध्ये विदाऊट रेस करता 2 व्हीलमध्ये एक नंबर चालू आहे गाडी. पहा म्हणजे जे एफर्ट म्हणतो आपण, जे स्ट्रेस म्हणतो गाडीवर, ते स्ट्रेस येत नाही. जेवढं स्ट्रेस गाडीवर येणार नाही म्हणजे गाडी आपली हायर HP मध्ये आहे आणि लोड नाही येत आहे गाडीवर. इंजिनवर तेवढंच प्रेशर नाही येत. आता इथे बघा बिलकुल कोरी बांधली आहे. कोरी बांधली तर ट्रॅक्टरची स्पीड बघा पूर्ण डीपमध्ये कशा प्रकारे आपला ट्रॅक्टर चालू आहे. ते पण आता 4 व्हील नाही आहे, 2 व्हीलमध्येच गाडी चालू आहे. त्यानंतर 2 व्हीलचाही दुसरा गिअर चालू आहे हायमध्ये. इझी पॉवर स्टेरिंग. जसं की तुम्ही पाहू शकता की ड्रायव्हर बिलकुल एका बोटानेच गाडी पलटवत आहे बघा. तुम्हाला आता दाखवतो किती डीप चालू आहे बघा. एवढं डीप चालू आहे. आतमधली माती बघा किती भुसभुशीत आहे. जे काही शेतकरी आहेत हो 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 जे हरारी डुपे आहेत ते हा. पहिल्याच फेऱ्यामध्ये निघू शकतात. बरोबर. पहिल्याच फेऱ्यामध्ये ते 15 स्पीडनं अच्छा आणि दुसऱ्या गेअर मध्ये. बरोबर बरोबर बरोबर. म्हणजे त्रास नाही कोणाला. आपण उचलू शकतो नाही का तर एखादी बाई म्हणून उचलू शकतो त्या डुप्या अच्छा एकाच वेळेस अच्छा. पहिल्याच फेऱ्यात. डबल हाणाची गरज नाही पडत. डबल हाणायची गरज नाही. बरोबर बरोबर. हम्म. अजून डीप चाललाय ना एकाच याच्यात पूर्ण माती एक नंबर होत आहे. हो त्याच्यानंतर म्हणजे डबल एकाच जागेवर फिरायचं काम नाही. हा डबल कास्तकार आता त्याला समजतेच. बरोबर बरोबर. की म्हणजे तो म्हणते नाही तर अरे डीप नाही गेला, अरे डीप नाही गेला. हो. पण इथे गाडी एकाच राऊंड मध्ये एवढी डीप करताय, राऊंड मध्ये एवढी डीप करतात तर दुसऱ्या राऊंड चालवायचा काय गरजच नाही. हा तेच सांगणं आहे आमच्या सगळ्या कास्तकारांना की गाडी तुमची सगळ्याच काम करते, काम नाही करत अशातला भाग नाही, पण अशा काम नाही करत गाड्या सगळ्या. हा.
ते जे 843 आहेत 34 आहेत हा. त्या काम नाही करत अशा अरे पण त्या गाड्या लहान आहे. चालणार नाही अशा, ते थांबू थांबू चालतील. हा. ते चालतील कसे तुम्हाला सांगतो, दाखवतो व्हिडिओ मध्ये. दाखव दाखव. अशा चालते. अशा चालते नाही. बघा बघा बघा, एक मिनिट. अशा जेव्हा गाड्या चालते तुमच्या क्लच प्लेट लवकर जाते, अजून गाडीवर लोड जास्त येते. गाडीवर लोड येऊन पुन्हा कास्तकार नाराज होतो. हा, नाराज होते. एवढ्याच्या कामाला एवढा वेळ लागते का म्हणते? काम जे आपले 1 तासात व्हायचे हा, त्याला 1.5 तास लागतील. बरोबर. आता एकदा 4 व्हील लाव बरं. आता 4 व्हील आम्ही लावून तुम्हाला स्पीड दाखवतो. हा, आता चालवून दाखव. आता तुम्हाला 4 व्हीलची स्पीड बघा. समोरच्या टायरमध्ये ताकद गेली. आता पहा कसा फिरत आहे समोरचा टायर. 4 व्हील मध्ये स्पीड पास आहे. चौथा गिअर आहे. चौथ्या गिअर मध्ये फिरत आहे गाडी. काच डिझेल लागणार आहे साहेब, एवढी स्पीड आहे. चौथ्या गिअर मध्ये फिरत आहे गाडी, फुल डीप करून. अजून काय पाहिजे? एक नंबर, एक नंबर. चौथा गिअर, हायचा चौथा गिअर, एक नंबर. हायचा चौथा गिअर. बघा साहेब, 2 प्रकारे जमिनी फुटल्या जाते. ही जी जमीन फुटली आहे ही बघा, ही काही डीप नाही, तुम्हाला फुटल्यासारखी वाटतही नाही. इकडची झाली आहे फोडून, बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे एवढूशा फुटण्यामध्ये जमीन तुम्हाला कोणतं जर्मिनेशन देणार आहे? इकडे बघा, ठीक आहे. आणि आता तुम्हाला दाखवतो आपला 43 XT जो गाडी आहे ती चालू आहे, ती कशी जमीन फोडताय बघा तुम्ही. आता पहा. आता तुम्हीच मला एक गोष्ट सांगा की जर्मिनेशन जे सीड आपण टाकतो ते कोणत्या याच्यात चांगलं निघेल? एवढं डीप केल्यानंतर बघा तुम्ही मागचं नागर बघू शकता. एवढं डीप केल्यानंतर जेव्हा आपली जागा अशी फुटते की मग हे अशी वरवरून जे चालवतो आपण, फक्त नावाखाली फोडतो आपण जागा अशी. हे बघा तुम्ही, इथं काहीच नाही फुटले जागा. आणि इकडे बघा तुम्ही. आता मग या प्रकारे काही गाडी चालते.